रुपाली चाकणकरांनी खरातला अटक झालेल्या दिवसापासून काल त्यांची स्वतःची SIT समोर चौकशी होईपर्यंत जो कालावधी त्यांनी टाइम किलिंगच्या माध्यमातून मिळवला होता त्या कालावधीत असले टच वाढले असण्याची शक्यता आहे. पण कधी कधी चोर पुरता हतबल होतो, जमावाच्या हाती सापडतो तेव्हा तो गायवाया नाही करत, तर उलट सुलट बोलतो, तर कधी कधी हसत हसत मार खायला पुढे सरसावतो. एकाच वेळी दोन्ही शक्यता नाकारता येत नाही. पण एवढं नक्की की रुपाली चाकणकरांबद्दल खरातने काही कन्फेस केलं असतं तर SITच्या चौकशीत त्या आयत्या समोर सापडलेल्या असताना त्यांना सहआरोपी बनवून तात्काळ अटक झाली असती. पण त्या तर हसत हसत बाहेर आले. मग ज्या पद्धतीनं आपला यात अजिबातच सहभाग नव्हता, जे होतं ते अध्यात्म होतं असं सांगतायत, आता ते खरं मानून पुढे चालावं लागेल आपल्याला. युनिव्हर्सला मागा, तुम्हाला ते मिळतं जे तुम्ही मागाल ते, असं म्हणतात. नवीन काहीतरी एक फॅड निघालंय. थोडक्यात काय तर मनी वसे ते स्वप्नी दिसे हा जो काही प्रकार आहे ना, सतत मी श्रीमंत होणार श्रीमंत होणार असं म्हणा, असं सांगणारे नंतर म्हणतात आपल्याला की आता मी श्रीमंत झालोय मी श्रीमंत झालोय असं म्हणा. म्हणजे मनाचे खेळ आणि ते मनाशीच खेळायचे. फक्त त्याला काहीतरी एका नव्या टेक्नॉलॉजीचं नाव द्यायचं. तसं आता हे सगळं युनिव्हर्स चाललेलं आहे. आपल्याकडे हे काही जुनं नाही तसं बघायला गेलं तर. लोकांची नजर लागते म्हणतात ना काही लोक. आता लोकांची नजर लागणं हा जो काही विषय आहे त्याचा प्रत्यय अलीकडेच तुम्हाला आला असेल. नाशिकच्या खरात बाबांचे सगळे व्हिडिओ बघून झाल्यानंतर अनेकांना त्या बाबाबद्दल असूया वाटू लागलेली असणार. नजर लागली त्या बाबाला लोकांची. आता त्या खरात बाबाला कोणाची नजर लागली, तर ते व्हिडिओजीवी प्राणी जे होते ना, त्या व्हिडिओजीवी प्राण्यांची नजर खरात बाबाला लागली. ते आत गेलेत बाबा, आता काय बाहेर येतील असं वाटत नाही. पण या बाबांकडे अनेक VIP जे येत होते, त्या VIPजना जे लोक घेऊन यायचे, जे मीडिएटर होते, त्यांच्यापैकी अनेकांना SITनं उचललं, जे गुन्हा दाखल झाल्यानंतर. मग त्यांच्या चौकशा झाल्या. त्यात आता आर्थिक गैरव्यवहाराचा मेन अँगलही आलाय. पण या सगळ्या प्रकरणात सर्वाधिक चर्चेला गेलेल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या आणि आता माजी झालेल्या रुपाली चाकणकर यांची मात्र चौकशी लांबच चालली होती. त्यांच्या बहिणीची आणि पुतण्याची चौकशी झाली, पण रुपाली चाकणकर मात्र SIT समोर जात नव्हत्या. एरवी समन्स निघालं किंवा नोटीस निघाली की पोलीस उचलून आणतात स्टेटमेंट द्यायला, पण रुपाली चाकणकर यांना कुणीही कायद्याचा बडगा वगैरे दाखवला नाही. मूलतः हे प्रकरण जरा जास्तच सेन्सिटिव्ह आहे, कारण या भोंदूबाबाकडे एक दोनदा गेलेले, त्याच्या पाया पडणारे किंवा खराच्या त्या ईशान्येश्वर मंदिरात अभिषेक करून घेणारे नेते, राज्याच्या मंत्रिमंडळातले 3-4 महत्त्वाचे मंत्री जेव्हा चर्चेत आले, त्यांचे फोटोज सोशल मीडियावर झळकू लागले, तेव्हा त्या मंत्र्यांच्या PR टीम्स कामाला लागल्या. त्याचसोबत या मंत्र्यांच्या विरोधातले लोकही आणि त्यांच्याही PR टीम्स कामाला लागल्या. नवनवे फोटोज त्यांनी बाहेर काढले, पाया पडताना, हात मिळवताना, नमस्कार करताना. काही व्हिडिओ क्लिप्सही आल्या. सुपारीबाजांना नवं काम मिळालं. दरवर्षी मोठी सुपारी मिळत असते काही लोकांना. पण या गदारोळात रुपाली चाकणकर ज्या खरात बाबाच्या इतक्या जवळच्या होत्या, सतत त्या दिसायच्या खांद्यावर हात, तिथे हात, तिथे हात, हातात हात, म्हणजे ज्या इतक्या जवळच्या होत्या, तर त्या जे काही समोर दिसतंय त्यावरून बोलतोय मी, त्यांना या सगळ्या प्रकरणात सहआरोपी करा अशी उघड मागणी होत असतानाही त्या मात्र काल 14 मे पर्यंत कोरड्या ठाक होत्या. कोरड्या ठाक म्हणजे त्यांची काल SIT आणि ED चौकशी केली गेली इतक्या दिवसांनंतर. तर चौकशीनंतर त्या ज्या आत्मविश्वासानं बाहेर आल्या आतून आणि त्यांनी ज्या जोशात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिलीत, ते सगळं पाहता रुपाली चाकणकर या आजही आपलं राजकीय वजन राखून आहेत याची खात्री पटली मला. तर आजही राखून आहेत असं मी का म्हणतोय, तर अजितदादा हयात होते तोवर त्यांच्याशी, अजितदादांशी असलेल्या जिव्हाळ्यामुळे या रीलबाज नेत्या ज्या आहेत त्या कर्तव्यशून्यतेच्या पलीकडे जाऊनही लोकप्रिय होत्या, आपल्या पदावर कायम होत्या. पण अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर या बाई अशा भयानक खरात बाबा कांडात सापडल्या, तरीही त्यांची चौकशी त्यांना हवी तेवढी लांबवली गेली. एकदा त्यांना SITनं बोलावलं होतं, पण मी एक स्त्री आहे आणि महिलेला किती व्याप असतात वगैरे सांगून त्यांनी SIT समोर हजर होणं टाळलं होतं. मध्ये हवा एक तेवढा काळ त्यांनी जाऊ दिला.
याला अपराध जगतात टाइम किलिंग असंही म्हणतात. वेळ मारून नेणं, टाळमटाळ करणं, कारवाई लांबवणं. या दरम्यान काही आरोपी हे त्या वेळेचा सदुपयोग करून आपल्या विरोधातले पुरावे नष्ट करून मोकळे होतात. रुपाली चाकणकरांनी या टाइमपासमधून आय मीन या टाइम किलिंगमधून नेमकं काय साध्य केलंय? आता त्या या प्रकरणात किती गुंतल्या होत्या की नव्हत्या यावर ते ठरतं म्हणा. हा जो कॅप्टन अशोक खरात बाबा हे जे काही होते ना, हे काही काळापूर्वी या चाकणकर बाईंना आदरणीय होते. तुम्ही बघितलं असेल त्या किती आदर होता त्यांना. पण काल पत्रकारांसमोर यांची भाषा बदललेली दिसली. खरात बाबाला रुपाली चाकणकर अरे तुरे करत एकेरीवर आल्या दिसल्यात. मग आमचा काय त्या खराची संबंध नाही. गुवाहाटीला आपल्या गुरूंसोबत जाऊन पूजा करणं हे केव्हाही चांगलं म्हणून त्या खरात बाबांसोबत तिकडे गेल्या होत्या. खरातची फॅमिली सोबत असतानाही त्या मात्र लांब उभ्या होत्या, म्हणजे त्यांच्या सौभाग्यवती खरात बाबांच्या. आणि खरात बाबांच्या शेजारी कोण उभ्या होत्या? रुपाली चाकणकर. आणि त्या फॅमिली फोटोत, म्हणजे जो काय तो ग्रुप फोटो आहे, त्या फोटोत आपल्या गुरुचा हात पकडून उभ्या असलेल्या रुपालीबाई गुवाहाटीच्या गर्दीत हरवतील की काय या भीतीनं भेदरलेल्या दिसतात का हो त्या फोटोत? म्हणजे मला काय कळलं नाही त्या का भेदरलेल्या आहेत की काय. लहान मुलं नाही का गर्दीत आपल्या वडीलधाऱ्यांचा हात घट्ट धरून ठेवत, तसा त्यांचा चेहरा दिसतोय का तुम्हाला त्या फोटोत? तर आपल्या सुषमा अक्का म्हणतात तसं आम्ही काय काखेत रेडू, कानात बेड्या आणि धोत्रावर इनशर्ट करून निघालोय की काय? नवीन काहीतरी स्टोऱ्या सांगतात. आमच्या गुरूंच्या सोबत जाऊन आम्ही पूजा केली. खरात बाबाच्या मदतीला आलेल्या त्या 2 पतसंस्था आणि त्यातली चाकणकर फॅमिलीच्या नावे असणारी जी काही अकाउंट्स आहेत, यावर ईडीनं आपलं शोधकाम केलेलं असणारच आहे. पण रुपाली चाकणकर या बाईला खरातच्या अटकेनंतर इतके दिवस उलटून गेल्यानंतरच का चौकशीला आणलंय? त्यांना अद्याप सह आरोपी का नाही बनवलंय? खरंच रुपाली चाकणकर यांचा खरातच्या गैरकृत्यांमध्ये काहीच सहभाग नाहीये का? त्या इनोसंट आहेत का? सोशल मीडियावर चमकण्याचा एक छंद तर त्यांना लागलाच होता. सोबत हरिभजनाचा नवा नाद लागून बाई खुळावल्या होत्या की काय? मी बाई संतीन आणि माझ्या मागे कशाला लागता? आता मी बाई संतीन म्हटलं की काही लोकांनी लगेच यमक जुळवलं असेल ना मनातल्या मनात. तर तशा भ्रमात राहू नका. 2-3 बिनतीन काय नाही, संतीन ते बाजूला ठेवा. रुपाली चाकणकर खरात बाबा यांना आपला आध्यात्मिक गुरु मानायच्या, म्हणून जायच्या त्या बाबाचे पाय धुवायला. बाकी दुसरं काहीच नव्हतं. दुसरं काहीच कारण नव्हतं. आता अनेक जण म्हणतायत की लवकरच रुपाली चाकणकर यांना अटक होऊ शकते. पण मला तर वाटतंय की ज्या बाईंची चौकशीच एवढी लांबवली जाऊ शकते, मिळालेला वेळ हा पुरावे नष्ट करण्यासाठी पुरेसा ठरू शकतो. पण 1-2 गोष्टी आजही चाकणकरांच्या विरोधातच जात आहेत. एकतर त्या खबरदार पुढारी नावाच्या त्या लोकल दैनिकाच्या संपादकाला दत्ता खेमनरला राज्य महिला आयोगाच्या लेटर हेडवर धमक्या देणारं, ते खुलासा मागणारं पत्र लिहिणं, पोलिसांवर दबाव टाकण्यासाठी जे पत्र लिहिलं ते, जे दत्ता खेमनरची तक्रार करणं त्या पत्रातून. याचबरोबर स्वखुशीनं आधार कार्डासह आपलं पॅन कार्ड हे खरात बाबाला देणं. अशा अगदी चिल्लर चुकांमध्ये रुपाली चाकणकर अडकू शकतात आणि अडकल्या आहेत हे स्पष्ट दिसत असतानाही त्यांच्या SIT चौकशीनंतर त्या हसतमुखाने बाहेर आल्या आणि पत्रकारांना सामोऱ्या गेल्या हे जरा अनाकलनीय वाटतंय. नेमकं आत घडलंय काय हे आपण इथं बसून अंदाज लावू शकत नाही. बाईंना मिळालेला पुरेसा वेळ त्यांनी सत्कारणी लावून आपली मान या प्रकरणातून सोडवून घेतली आहे का? काही ॲडजस्टमेंट झालेल्या आहेत का? खरातने कोठडीतल्या 3rd डिग्री नंतर चाकणकर बाईबद्दल किंवा त्यांच्या ऑफिसातल्या त्या जगप्रसिद्ध टेबलाबद्दल पोलिसांना SITला काही सांगितलंय का? याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाहीये. तर नामकरण आवारे या जगदंबा पतसंस्थेच्या संचालकाला काल अटक झाली. ही जगदंबा ॲग्रो क्रेडिट सोसायटी आणि दुसरी अजून एक पतसंस्था आहे संपदा की काहीतरी, त्यांच्या माध्यमातून खरातने केलेला गैरव्यवहार हा काही लाखांचाच आहे बरं का. इकडे काहीतरी 57 लाखांचा आणि तिकडे काही तेवढाच जवळपास 50-60 लाखाचा. म्हणजे हे दोन्ही मिळून कोटी रुपयांच्या आसपास हा सगळा घोटाळा आहे. जे आकडे आपल्याला समोर दिसतात त्यावरून सांगतोय मी. पण खऱ्या अर्थानं जो झोल झालाय ना तो बहुपेडी आहे. त्याला अनेक पदर आहेत. लैंगिक शोषणाच्या प्रकरणांचे व्हिडिओज बाहेर आल्यानं ती तक्रार जी आली आणि त्यानंतर अंबट शौकीनांच्या तोंडी बसलेला हा खरात, नंतर बढत्या बदल्या, नरबळी,
जारण मारण अशा प्रकरणातही सहभागी आहे की काय, अशा घटना समोर येत गेल्यात. तर परवा ठाण्यातला तो महेश आहेर नावाचा ठाणे महानगरपालिकेचा अधिकारी पकडला गेला बलात्काराच्या आरोपात. हा तोच आहेर आहे ज्यानं जितेंद्र आव्हाडांच्या लेकीला आणि जावयाला मारण्यासाठी इंटरनॅशनल गँगस्टरना सुपारी दिली होती. ते कॉल रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलं असेल. ते आपण व्हिडिओ केला होता त्यावर. त्यावेळी तो एका लई पॉवरबॉस बाबाचं नाव घ्यायचा. तर तो बाबा म्हणजे हा खरात बाबा तर नव्हे. जर का आहेर हा महेश आहेर जो मोठमोठ्या गँगस्टरशी संबंध ठेवून होता, त्या संबंधांच्या जोरावर तो ठाणे, कळवा, मुंब्रा या सगळ्या भागातल्या अनधिकृत बांधकामांचे कट्स गोळा करायचा, एखाद्या भाईसारखा ठाण्यात वावरायचा. एवढं असूनही ज्याला TMCच्या गेटवरच म्हणजे ठाणे महापालिकेच्या गेटवरच आव्हाडांच्या कार्यकर्त्यांनी चोपला होता, तो आहेर जर या खरात बाबाचा चेला असेल, तर खरात बाबा व्हाया आहेर इंटरनॅशनल गुंडांशी टचमध्ये असू शकतो. हे टच न लय खतरनाक असतात. रुपाली चाकणकरांनी खरातला अटक झालेल्या दिवसापासून काल त्यांची स्वतःची SIT समोर चौकशी होईपर्यंत जो कालावधी त्यांनी टाईम किलिंगच्या माध्यमातून मिळवला होता, त्या कालावधीत असले टच वाढले असण्याची शक्यता आहे. पण कधी कधी चोर पुरता हतबल होतो, जमावाच्या हाती सापडतो, तेव्हा तो गायवाया नाही करत, तर उलटसुलट बोलतो, तर कधी कधी हसत हसत मार खायला पुढे सरसावतो. एकाच वेळी दोन्ही शक्यता नाकारता येत नाहीत. पण एवढं नक्की की रुपाली चाकणकरांबद्दल खरातने काही कन्फेस केलं असतं तर SITच्या चौकशीत त्या आयत्या समोर सापडलेल्या असताना त्यांना सहआरोपी बनवून तात्काळ अटक झाली असती. पण त्या तर हसत हसत बाहेर आल्यात. मग ज्या पद्धतीनं त्या आपला यात अजिबातच सहभाग नव्हता, जे होतं ते अध्यात्म होतं असं सांगतायत आता, ते खरं मानून पुढे चालावं लागेल आपल्याला. काय वाटतं तुम्हाला? खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांनी एवढे दिवस चालढकल करून वेळ काढलाय, वेळ मारलाय आणि दरम्यान सगळं साफ स्वच्छ करून टाकलंय, की त्यांचा आताचा जो आत्मविश्वास हा त्या जमावाच्या हाती सापडलेल्या चोराच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आहे? कमेंट्स करून जरूर कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.